आहे तरी सर्वांना टाळ्याच्या गजरामध्ये साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. यानंतर माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती श्रीहरी मोरेनाना कृपया आपल्याला देखील या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. बहुजन विकास मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रसन्न जयंती कमिटी अध्यक्ष तथा सल्लागार यांना विनंती करतो की आपण त्यांनी जिल्हा यानंतर पंचायत समिती सदस्य मुरलीधर साळवे परळी यांचा देखील या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतोय यानंतर मुरलीधर साळवे पंचायत समिती सभापती परळी सदस्य परळी यांचा सत्कार करण्यासाठी मी तात्याला विनंती करतो की त्यांनी आदरणीय साळवे साहेबांचा देखील या ठिकाणी सत्कार करायचा आहे. यानंतर भीमरावजी अप्पा टाकणकर यांचा देखील या ठिकाणी सत्कार संपन्न होणार आहे. आपला सत्कार करण्यासाठी मी या ठिकाणी माजलगावचे शहराध्यक्ष दीपकजी टाकणकर साहेब आपला देखील या ठिकाणी यानंतर वडवणी तालुक्याचे वडवणी तालुका तथा बहुजन विकास मोर्चाचे तालुकाध्यक्ष आदरणीय बाबासाहेब वाघमारे आपला देखील या ठिकाणी सत्कार संपन्न होणार आहे. आपला सत्कार आपण समोर स्वीकारायचा आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्वांचं लाडकं नेतृत्व असे बाबासाहेबजी साळवे आपला देखील या ठिकाणी सत्कार संपन्न होणार आहे. आपण समोर येऊन आपला सत्कार स्वीकारायचा. बाबासाहेबजी साळवे या वडवणी तालुक्याचे तालुका अध्यक्ष सुरेशजी भोरे आपला देखील या ठिकाणी सत्कार होणार आहे. बाबासाहेबजी साळवे समोर या सर आदरणीय पत्रकार म्हात्रे साहेब आपला देखील या ठिकाणी सत्कार संपन्न होणार आहे. कृपया आपला सत्कार करण्यासाठी आपण समोर यायचं आहे. मी अंकुश डोंगरे या समोर या आपण पटपट या कार्यक्रमाला उशीर झाला आहे आधीच होणार आहे. आपण कृपया आपला सत्कार आम्ही शब्दसुमनाने या ठिकाणी करतो. त्यानंतर लोकमानसचे पत्रकार आदरणीय वाघमारे साहेब महामंत्र देणारे शांतिदूत भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज ज्यांची आपण आज मोठ्या थाटामध्ये या कोटरवन नगरीमध्ये जयंती साजरी करतोय असे विश्वभूषण विश्वरत्न दिग्विजय नेते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, संत भगवान बाबा या सर्वच महामानवांना आपल्या या कोटरवन नगरीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं नतमस्तक होऊन अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझ्यासोबत आलेले माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्रीहरी मोरेनाना, जिल्ह्याचे ससाने मुरलीधर साळवे सर, आप्पा टाकणकर, बाबासाहेब साळवे, बाबासाहेब वाघमारे, अमोल पोळ,
आणि सर्वच दीपक टाकणकर सहित सर्वच मान्यवर संगीत बंद करणार सर्वच भावंड आणि बहिणीनो गेल्या जल्लोष आणला होता बरोबर आहे हो का नाही जरा बोला काही खाल्लंय का नाही एरेकरांनी जल्लोष आणला होता का नाही मला सुद्धा जल्लोष आला होता का नाही तुमच्यासारखाच मी जल्लोषात होतो का नाही बाबासाहेब आला असला तर 2 मिनिटात माझं मी संपवतो मी आता कुठून आलोय माहितीये लंडनहून आलोय मी कशाला गेलो होतो माहिती आहे का परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीसाठी लंडनला गेलो होतो आणि लंडन मध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी करून थेट कोटरबन मध्ये आलेलो आहे काय केलं मी ज्या ब्रिटिशांनी ब्रिटिश म्हणजे गोरे लोक या पोरांना माहिती नसेल ब्रिटिशांनी 200 वर्ष राज्य आपल्यावरती केलं किती वर्ष 200 वर्ष राज्य आपल्यावरती केलं त्या ब्रिटिशांना सांगण्यासाठी गेलो होतो मी काय सांगितलं लंडनच्या एअरपोर्ट मध्ये उतरलो विमानाच्या बाहेर पडलो विमानाच्या बाहेर पडल्यानंतर तिथल्या लोकांना मी काय दाखवलं एका हातामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि एका हातामध्ये बाबासाहेब आंबेडकर घेऊन करण्यास सांगितलं तुम्ही बाबासाहेबांची जयंती करण्यासाठी भारतातून इंडियातून तुमच्या लंडन मध्ये आलेलो आहे ज्या ब्रिटिशांनी राज्य केलं त्यांच्या लंडन मध्ये आलेलो आहे कुठे झाली बाबासाहेबांची जयंती लंडन मध्ये कुठे झाली असं सांगा बरं कुठे झाली बाबासाहेबांची जयंती झाली ब्रिटिश पार्लमेंट मध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करतात हे लक्षात ठेवा बाबा हे शांतरा रे तुम्ही काय पिल्ले आहेत का रे कुत्र्याचे बाबासाहेबांचं घर कुठं आहे माहिती आहे लंडन मध्ये आहे बाबासाहेबांचं घर कुठं आहे दुसरं घर आहे मुंबईमध्ये तिसरं घर आहे दिल्लीमध्ये चौथं घर आहे लोणावळ्यामध्ये 5वं घर आहे आग्र्यामध्ये बाबासाहेब आणि बाबासाहेबांची घर शिमल्यामध्ये सुद्धा बाबासाहेबांचं घर आहे त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी लंडन मध्ये आम्ही जयंती केली तुम्हाला सांगू इच्छितो इथं माय मावल्या मोठ्या प्रमाणात चाललेल्या आहेत तिकडे काय महाराज नाहीत महाराष्ट्राच्या बाहेर महाराज आहेत का नाही मग बाबासाहेबांची जयंती कोण करतय शीख लोक करतात सरदार लोक करतात बाबासाहेबांची जयंती चमार लोक करतात मोची लोक करतात वाल्मिकी भंगी लोक करतात आणि ते सांगतात बाबासाहेब आमचं काळीज आहे बाबासाहेब आमचं हृदय आहे बाबासाहेब आंबेडकर आमचा प्राण आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं नातं आणि छत्रपती शिवरायांचं नातं हे कुणीच रोखू शकत नाही छत्रपती शिवराय आमचं काळीज आहे आणि बाबासाहेब आमचा प्राण आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे मी एवढंच म्हणेन मी एवढंच सांगेन आपल्याला प्रगती करायची असेल आपल्याला जर प्रगती करायची असेल पुढच्या भविष्यामध्ये तर बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावरती आपण जाऊ आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश घेऊन गावागावामध्ये या समाजाला वेगवेगळ्या समाजाला बाबासाहेब आंबेडकर जगातल्या सगळ्या मानव मुक्तीचे नेते होते माणसांचे नेते होते ते बाबासाहेब आंबेडकर हे लोकांचे उद्धारक होते लोकांचे मागे तुमचे सगळ्यांचे उद्धारक होते आणि म्हणून बाबासाहेब हे सगळ्यांचे आहेत सगळ्या जाती धर्माचे बाबासाहेब आहेत आणि बाबासाहेबांना डोक्यावर घेण्याचं काम आणि डोक्यात घेण्याचं काम आपण सगळेजण करूया एवढंच बोलतो इथं संपवतो जय भीम जय भारत जय शिवराय कोटरबनकरांच्या वतीनं व जयंती कमिटी सार्वजनिक उत्सव कोटरबनच्या वतीनं साहेबांचा खूप खूप मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो यानंतर कोटरबन गावचे सरपंच आदरणीय अशोक बापू मुंडे यांचा सत्कार करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य आजी माजी सर्व यांना विनंती करतो की आपल्या सरपंचाचा सत्कार करण्यासाठी आपण अवघ्या 2 मिनिटांमध्ये समोर यायचं आहे या
कृपया आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षक या कार्यक्रमाचे सुपरस्टार मंजुषाताई शिंदे कृपया आपण या ठिकाणी येण्याची कृपा करावी. आपलं एक गाणं या ठिकाणी साहेबांना ऐकायचं आहे. यानंतर आपल्या देशाची देशसेवा करणारे एकाच घरात 2-2 फौजी असे आमचे लहान बंधू प्लीज जास्त होतो प्लीज. हॅलो हॅलो ठीक आहे पण थोडासा आवाज वाढवा. क्रांतिकारी जय भीम जय भीम पाठीमागे जय भीम. सगळ्यात आधी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते, कारण एवढ्या पावसापाण्यामध्ये तुम्ही माझा कार्यक्रम ऐकण्यासाठी आला. सर्वांचे मनापासून आभार मानून मी माझ्या कार्यक्रमास सुरुवात करते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भीमाच्या लेकराला जय भीम आहे माझा, आवाज थोडा वाढवा. लढवय्या सैनिकाला जय भीम आहे माझा, लढवय्या सैनिका जय भीम
माझा असा जय भीमवाल्याला जय भीम आहे माझा दाखवणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच आपल्या दोह्यांच्या माध्यमातून तमाम मानव जातीला समतेची आणि सदाचाराची शिकत देशामध्ये सर्वप्रथम अस्पृश्य उद्धाराचा ज्यांनी पाया रचला, स्त्री शिक्षणाचा कट्टर पुरस्कार केला ते क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्यांनी गावच नाही तर माणसाच्या मेंदूतील घाण झाडून काढले. असं चालतं बोलतं विद्यापीठ दोघी तलवार उपसून खऱ्या अर्थानं रयतेचं म्हणजे बहुजनांचं राज्य प्रस्थापित करणारा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी या शोषित पीडित रंगला गाणला हा दीनदलित मागासलेला दीनदलित समाज या जातीयतेच्या दलदलीतून वर यावा म्हणून 1902 ला ते आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज तसेच दलित उद्धारक महाप्रज्ञावंत प्रज्ञा सूर्य स्वतंत्र भारताच्या घटनेचे प्रमुख शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता यशोधरा, माता सावित्री, माता भीमाई, माता जिजाई, माता रमाई या सर्व महामातेच्या चरणी सुद्धा वंदन करते. आणि या कार्यक्रमाची शान या आपल्या बीड जिल्ह्याची शान आपले साहेब आदरणीय पोटभरे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते कारण ते वेळोवेळी मला प्रोत्साहन देत असतात आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे सुद्धा मनापासून आभार मानते. माझ्या संचाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करते. आणि या कार्यक्रमाचे आयोजक सर्वच गावकरी मंडळी, आयोजक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती कोटारबन, सर्व कोटारबनकरांचे सुद्धा मनापासून आभार मानते. आणि बोलता बोलता गाता गाता काही चूक झाली तर आपलं लेकरू मानून बहीण मानून मला क्षमा करायला अशी अपेक्षा करते. 2 तारखेपासून प्रोग्राम चालू आहेत, आवाज बसलेला आहे, आवाजाकडे न लक्ष देता आपलं लेकरू मानून पदरावर घ्या आणि मला सांभाळून घ्या एवढीच अपेक्षा आहे. वंदन गीता सुरुवात करते. आणि बांधवांनो माय बंधू आजपर्यंत आपण वंदन गीत ऐकले असतील भरपूर कलाकार या गावामध्ये येऊन गेले. वंदन गीतामध्ये वंदन, नमन, अभिवादन असे शब्द आपण ऐकले असते परंतु आपला विषयच वेगळा असतो. आगळा वेगळा विषय आपल्यासमोर सादर करणार आहे. कारण अरे करतात अभिवादन करतात कोणी वंदन हे भीमा दिधली सदिव्य चेतना म्हणतेस कधी का नको ती पूजा अर्चना करतात अभिवादन करतात कोणी वंदना हे भीमा दिधली सदिव्य चेतना नको ती पूजा अर्चना आणि तुझ्याच विचारांचा आदर्श पुढे ठेवून करीतो आम्ही सारे ही भीम गर्जना ही भीम गर्जना बाबासाहेबांना करायचं असं तर कृतीतून वंदन करूया. कसं एक एक शब्द लक्ष देऊन ऐकायचा आहे. आवाज येतोय मागे ठीक आहे बघा. अरे जा रे जा सत्ता का बीज करा
जारे जा सत्ता स्वप्न ते बाभिमाचे स्मरू जारे जा जारे जा सत्ता काबीज करा स्वप्न हे बा भीमाचे स्मरून कारण काही वर्ष किती वर्ष करायचे जर असेल तर कृती कर निलेशा नुसतेच भीमाला शाब्दिक वंदन हे किती वर्ष जारे जा सत्ता काबीज करा स्वप्न हे बा भीमाचे स्मरून फडकवून दिल्लीवरी बाबा सर्वांना बघा कसं करायचंय फडकवून दिल्लीवरी साहेबांना लांब जायचंय आणि आलेच सुद्धा खूप लांबचा प्रवास करून मोठ्या टाळ्याच्या गजरामध्ये साहेबांचं स्वागत करेल आणि कोणतरी साहेबांकडून मला लाख मोलाची भेट आशीर्वादाच्या रूपात भेटलेली आहे अत्यंत ऋणी आहे जय भीम पावसामुळे जरा थोडा उशीर झाला अल्फाज तेरे ख्वाब हैं फिर तो नहीं ये देश तेरे बाप की जागीर तो नहीं अल्फाज तेरे सूरज कभी रातों में निकल नहीं सकता और हम पर जोर तुम्हारा चल नहीं सकता इस तरह लिखा है मेरे बाप ने ये संविधान तेरा बाप ये संविधान ये देश तेरे बाप की जागीर तो हम मिटने नहीं देंगे कभी भारत की शान हम मिटने नहीं देंगे कभी भारत की शान आए बाप तेरा चाहे खानदान आए बाप तेरा चाहे खानदान नहीं बदलेगा भी वो संविधान
लय दिवसापूर्वी बघितलं होतं. आज या गावातल्या लोकांनी मला बोलवलं आणि त्यांची पण भेट झाली. माझ्या मामाने सुद्धा मला लाख मोलाची भेट आशीर्वादाच्या रूपात दिलेली आहे. अत्यंत आभारी आहे. आणि मामा मामी स्टोरीचं काम करतात, परंतु त्या कामामध्ये सुद्धा असे भारी भारी रील बनवतात. त्यांचं सुद्धा मनीषा जावळे हे इंस्टाग्राम अकाउंट आहे, तिथं जाऊन लाईक करा. उत्तोळ कामगार आहेत, परंतु त्या कष्टाच्या कामामध्ये सुद्धा ते स्वतःसाठी थोडासा वेळ काढून जगतात. शेरे नर भीम के बेटे तो आगे कवी माझे बंधू निलेश दादाच आहे. काय लिहिता? जर या देशाचं संविधान आपल्याला वाचवायचं असेल तर काय केलं पाहिजे? फक्त गाणे ऐकून घरी जायला एवढंच नाही, काय करायचंय? निलेश संविधान कर बचाना है, भीम बेटो से कहो. संविधान वाचवायचं असेल होने दो जख्म हजार पर इलाज जिंदा रहेगा, जगा दो उन बहुजनों को जो सोए हुए हैं सर, क्योंकि संविधान जिंदा रहा तो भीमराव जिंदा रहेगा. ऐसा संविधान बचाना है, भीम बेटों से कहो हमें संसद में जाना है. लिहून दिलं होतं असे दीपक डोंगरे चौधरीचे, ज्यांच्यातर्फे 500 रुपये सर्वांना मानाचा सन्मानाचा झेल. आमचे सर शिक्षक झाले, आमची आई पण म्हणत असेल
निळा तो दिसतो जय भीमवाल्याच्या बंगल्यावर, सुखाचा तो डोंगर वसतो जय भीमवाल्याच्या बंगल्यावर. रे जातीमुळे गावाबाहेर वस्ती असायची आमची निलेशा, पण आज ब्राह्मण चौकीदार असतो जय भीमवाल्याच्या बंगल्यावर. एका विहिरीवर पाणी बाया लागले शेणा, एका विहिरीवर पाणी बाया लागले शेणा, एका विहिरीवर पाणी बाया लागले शेणा. तिथे समुद्राला वरती हाताला हिरवा ना तू दुळून लागलं खालगावरच्या घरात, ना तू दुळून लागलं खालगावरच्या घरात. बाबासाहेब